चटणी, कैरीची चटणी भाकरीसोबत. तर सर्वजण आता तयार होतात. माझी झाली तयारी. समुद्राच्या समोर हे स्वामींचं मठ बघा. जा टी शर्ट घाल जा. इकडचं वांगच गायब झालं हो. कुठे होतं इथे वांग? फूल आहे ते, फूल आहे. तर सकाळी सकाळी आमच्याकडे आता वांगी काढायचं काम चाललंय. आम्हाला भाजी करायची आणि पाऊस चालूच आहे आमच्याकडे. किती आहेत तरी पण 4-5 आहेत काय? हा, तिकडे तिकडे 2 आहेत. ह्या साईडला 1 आहे आणि तिकडे पण हिरवी पण असतील. कढीपत्ता वाकला खाली तर काय वारा, मला वाटतं वारा आला असेल. ही आता तू काढतेस ना ती लांबडी वांगी आहेत. पाऊस पडतोय पण झाडं छान झालेत. अरे इथे गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. हे कुठे वाघ्या शेरू कुठे आहेत? छोटी नाही काढायची. काढला इथे एक छोटा एक आहे अजून तयार झाला तो. आरव थांब जरा 1 मिनिट. हो फॅन बंद कर आविष्कार. घरातला फॅन बंद कर. ते नंतर हे किती झाले? बस झाले एवढे आपल्याला भाजीला. हा मग हे नंतर घ्यायला होतं. भरलेले पुढे तिरुपतीवरून आले भावांच्या गावाच्या बाहेर लावलेलं. ते झाड का वाकलं बघ, जरा उभं कर. फांदी तुटले का? दोरीने बांधायला पाहिजे. हे बघा इतकी, हा इतकी वांगी निघाली. त्याची भाजी करायची. हे ना अजून वाढली असती पण त्याचा पाऊस आहे ना चालू म्हणून काढून घेतले आता. हे बघा दोघं जण आले भिजून. सकाळी 6 वाजता गेलेले. पाऊस थोडा पडतोय तरी पण दोघांचं फिरणं काय बंद नाही. हां, आणि आता जरा आरवने पुसले दोघांना पण कपड्याने. आता बसलेत दोघं. बघ वाघ्या बघ कसा लोलतोय बघ. ए बोक्या कुठे गेला तर दोघं जण? वाघ्या शेरू अजिबात लक्ष नाही. झोपूया ना इथेच राहू दे त्यांना बसून. बाबू तू काकाचा फोन दे, चार्जिंगला लावायचंय. तो समोर आहे तो. तर ही बघा आता वांग्याची भाजी करते सुका जवळा टाकून आणि डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे. कांदा टोमॅटो ठेवला शिजत. इथे एकीकडे दूध ठेवलंय गरम करत. म्हणजे सगळी नाश्त्याची तयारी. नाश्त्यामध्ये नॉनव्हेज बनते आज. आणि ही सुकी बगी आहे ना त्याचं कालवण करायचं आहे. तर आज नॉनव्हेजचा वार होता त्याच्यामुळे नाश्त्यामध्ये आज नॉनव्हेज बनणार होतं. आणि वांगी बघा काढली होती ना बागेतून. म्हणजे कालच काढायची होती मंगळवारच्या दिवशी, पण म्हटलं बुधवारच्या दिवशी म्हटलं नॉनव्हेज टाकून बघा भाजी किती छान होती ना सुका जवळा टाकून. त्याच्यामुळे आज बघा ती वांगी काढलेली आहेत. आणि त्या जोडीला भाकरी करायची होती आणि चटणी. म्हणजे चटणी जी असते ना म्हणजे करवंदाची चटणी बनवून झाली होती आदल्या दिवशी. नंतरला आज आंब्याची म्हणजे कच्च्या कैरीची चटणी. म्हणजे कच्च्या कैऱ्यासुद्धा आणल्या होत्या आदल्या दिवशीच झाडावरनं काढून. म्हणजे असं बोलतात ना की एक साधं सिंपल नाश्त्याचा प्रकार आज सकाळी सकाळी होता. आणि दुपारचं जेवणसुद्धा मला करून घ्यायचं होतं वाघ्या शेरू आणि कुणाल यांच्यासाठी. तर इथे पटापट भाजी फोडणीला घातली. एकीकडे भाकऱ्या करून घेतल्या आणि एकीकडे चटणीसुद्धा इथे करून घेतलेली आहे. ह्यांना की नाही माझ्या हातचं जेवण खूप आवडतं त्याच्यामुळे हे खास आजचं हे जेवण होतं. तर हे बघा हे बगीचं कालवण चाललं आहे. ह्याच्यामध्ये सुक्या मच्छीचं कालवण. हे बघा इथे मी आता भाकरी बनवते. करपली इतक्या बनवल्यात. आणि ही चटणी कैरीची चटणी भाकरीसोबत खाण्यासाठी. तू येते अक्षरा? नाही मला हे कपडे हा जा घाल जा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि आत्ता आम्ही सर्वजण तयार होऊन बाहेर जायला निघालो आहे. वाजलेत दुपारचे 1:45 झालेले आहेत. म्हणजे आज दुपारच्या जेवणाला सुट्टी आहे. जेवायला बाहेर देणार आणि नंतरला तिथून मग
फिरायला जाणार होतो बीचवरती वगैरे असं. तर सर्वजण आता तयार होतात, माझी झाली तयारी. कुणाल आपला येत नाही आहे कारण त्याचं ऑफिस कसं चालू आहे ना त्याच्यामुळे. हे बघा कुणालचे बाबा सध्या लय बिझी आहेत, ते 2 दिवस झाले बिजीच आहे. त्या मुलांच्या मागेच सगळे 2-3 दिवस झाले. हां 2-3 दिवस आणि पाऊस पण खूप पडतो ना त्याच्यामुळे खूप असं गडबड झाली होती. पण आज बघा पावसाने विश्रांती घेतलेली आहे त्याच्यामुळे आता आम्ही तो पण जरा फिरून येतात. हां पोरं म्हणजे घरात बसून बसून फिरायसाठी आले होते पण काय घरात बसून बसून हे झाले. चला हां चला चला जाय. काय टॉवेल पण घ्यायचा आहे तो बीचवर जातो बीचवरती त्यावेळेस सगळी तयारी चालली. चला चला हे इकडे तर बघा आता प्रिया. चलो चलो हे बघा आपले चंगू मंगू हा बघा इथे बसलेत. दादाला हैराण नाही करायचा, मी तुम्हाला आईस्क्रीम घेऊन ये ना दोघांना. आणि ते काम चाललंय कुणालचं तयारी. कुठल्या मॅट आरव हे दे काकाला. आरोचे कपडे दाखव इकडे. आरोचे कपडे स्पेशल बघा बीचवर जाण्यासाठी त्यांनी खरेदी केलेले आहेत. अरे वा मस्त रे. जा काकाला देता मॅट ते. आणि हातात काय गॉगल. हा रोनाल्डो लिहिलंय मागे टी शर्टच्या. चल कुणाल कुणाल मी आली आहे जेवून घ्या. हे दोघांनी मागे यायचं ना अजिबात. ह्या दोघांना लक्ष ठेव कुणाल. ह्या वाघेला पकड, वाघ्या उठलाय बघ. दोघांची नजर चालली. हा चल झालं. अरे आता ही खालची बॅट खराब नाही होणार. तर आज ह्यांचा आपल्याकडचा दुसरा दिवस आणि सर्वजण फिरायला निघाले होते. म्हणजे मी नव्हती जाणार फिरायला कारण कुणालचं बघा ऑफिस वगैरे चालू आहे ना आणि त्याला एकट्याला सोडून जायचं माझ्या जीवावर ते आलं होतं. पण सगळ्यांनी खूप अशी जबरदस्ती केली त्याच्यामुळे म्हणजे चल आत्या चल असं सगळं ते चाललं होतं. त्याच्यामुळे मग मी निघाले. सकाळचं बघा सगळं घरातलं आवरून घेतलं, ह्यांच्या सगळ्यांचा आवडीचा नाश्ता वगैरे बनवला आणि दुपारच्या वेळेस जेवण नाही बनवायचं असं ठरवलं कारण जेवण वगैरे जर का बनवत राहिली असती तर खूप असं उशीर झाला असता. त्याच्यामुळे मग जेवणाचं कॅन्सल करून टाकलं. जेवणाचं प्लॅनिंग आज बाहेरच केलं. मग म्हणजे दिवसभर दुपारचं जेवणसुद्धा आणि रात्रीचं जेवणसुद्धा म्हणजे पूर्ण 2 टायमाचं जेवणाचा आज की नाही आराम घेतला होता. बघे आरवला चला आरव तेव्हा समोर जायचं तिथे. तर समोर बघा ते कालवण हॉटेल आहे ना तिथे आम्ही चाललोय आता जेवायला. पण खूप गर्दी दिसते वेटिंगला. चला आरव. तर जेवणासाठी आम्ही बघा कणकवलीला आलो होतो. इथे जेवलो आम्ही म्हणजे इथे जवळजवळ 1 ते 1.5 तास गेला आमचा कारण खूप अशी गर्दी असते ह्या हॉटेलमध्ये आणि खास जेवणासाठी इथे की नाही आम्ही आलो होतो. आणि सगळं झालं इकडचं आवरून आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो बाहेर फिरायला जायला. तर फिरण्यासाठी आम्ही आज जाणार होतो देवगडला. म्हणजे देवगडचं बघा बीच आहे ना जिथे मच्छी मार्केटसुद्धा मोठा बघा भरतो त्या साईडलाच बीच आहे देवगड बीच. जिथे पवन चक्कीवर सगळं आहे. आणि ते प्रवास बघा आमचा सुरू झाला. प्रवासादरम्यान भरपूर अशा गप्पा गोष्टी मजा मस्करी सगळं चाललं होतं गाडीमध्ये. आणि ते रील्स वगैरे बघा बनवतात ना इंस्टाग्रामला वगैरे ते सगळं चाललं होतं इथे. म्हणजे इतकं छान वातावरण होतं ना म्हणजे हसून हसून की नाही म्हणजे जोक्स वगैरे सगळं खूप असं खूप छान असं एन्जॉय केलं मी प्रवासाच्या दरम्यान पण. आणि त्याच्यानंतर मग आम्ही देवगडला पोचलो म्हणजे जवळजवळ बीचच्या जवळ आलो होतो. तर कुणालचे बाबा म्हणाले की वाटेत जाताना की नाही इथे एक म्हणजे मठसुद्धा लागतं आणि नवीनच झालेलं मठ आहे ते. आता बघा आम्ही म्हणजे मंदिरात वगैरे जायचं असं आमचं काहीच प्लॅनिंग नव्हतं. फक्त बीचवरती फिरायला जायचं मुलांसाठी तेच फक्त प्लॅनिंग केलेलं. आता वाटेमध्ये स्वामींचं मठ दिसलं आणि पाया न पडता पुढे जाणं आमच्या मनाला काही पटलं नाही. आम्ही बघा नॉनव्हेज खाल्लं होतं हॉटेलमध्ये म्हणजे कोणी व्हेज खाल्लं कोणी नॉनव्हेज खाल्लं पण तरी पण देवाच्या पाया न पडता पुढे जायचं हे आमच्या मनाला पटत नव्हतं. आणि मग एके ठिकाणी आम्ही थांबलो. आता हा समोरच पहिलं तुम्ही बीच बघून घ्या काय सुंदर दृश्य होतं आणि पावसाळी ढगाळ वातावरण इतकं छान वाटत होतं ना. पाऊस कसा येऊन जाऊन होता म्हणजे जास्त असा काय पाऊस नव्हता त्याच्यामुळे खूप असं मस्त वाटत होतं.
पण हा व्ह्यू तुम्ही डोळ्यामध्ये नजरेमध्ये साठवून घ्या. आणि मुख्य गोष्ट काय तर मे महिन्यामध्ये हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. हे वातावरण ही सगळ्यात की नाही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जो पाऊस पडतोय गेले 8 दिवस झाले कोकणामध्ये पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे खूप असं छान सुंदर असं दृश्य की नाही तयार झालेलं आहे निसर्गाचं. तर सुंदर निसर्ग डोळ्यामध्ये साठवत आम्ही पोचलो देवगडला. तर वाटेत तिथे मीठ मुंबरी इथे ना मठ आहे स्वामींचा. तिथे कुणालच्या बाबांनी गाडी वळवली. आम्ही म्हटलं नाही दर्शन घेऊनच आपण पुढे जाऊया. आमच्या मनाला अजिबात पटत नव्हतं पुढे जाणं. त्याच्यामुळे गाडी वळवली आणि इतकं सुंदर तिकडचा निसर्ग आहे त्या मठाजवळचा वातावरण आजूबाजूचं. तुम्ही जर का त्या साईडला कधी गेलात तर नक्की तिथे तुम्ही जा, भेट द्या. नवीनच मठ झालेला आहे, मीठ मुंबरी मठ असं तिथे नाव आहे. आणि सध्या तिथे थोडंसं बांधकाम वगैरे की नाही म्हणजे आहे, चालू आहे आणि लवकरच ते पूर्णसुद्धा होईल. तर हा बघा समोर समुद्र आणि बरोबर समुद्राच्या समोर हे स्वामींचं मठ बघा दिसलं आम्हाला. आणि कुणाच्या आपण लगेच गाडी इथे वळवली. चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया आपण. सगळेजण गेलेत आतमध्ये. तर स्वामींचं दर्शन झालं आणि मग पुढे आम्ही निघालो. तर एक 2 ते 3 मिनटाच्या अंतरावर तिथे विठ्ठलाचं मंदिरसुद्धा होतं. तिथे आम्हाला जायचं होतं पण मुलांना बीचवर जाण्याची ओढ, त्याच्यामुळे तिथे आम्ही नाही गेलो. पण तुम्ही जर का ह्या साईडला आलात तर त्या विठ्ठलाच्या मंदिराला पण जरूर भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे ते विठ्ठलाचं. आणि आम्ही बघा आत्ता कुठे आलो आहे, आम्ही देवगडच्या बीचवरती आलो आहे. पवनचक्की वगैरे आहे ना त्या बीचवरती आहे बघा. ह्या साईडला इथे पवनचक्की आहे. मुलांना जायचं होतं बीचवरती, कधीपासून त्यांचं चाललं होतं बीच आणि फायनली आम्ही पोचलो बघा बीचवरती. हे बघा समोर ते पवनचक्की, ते वरच्या साईडला पण खूप सुंदर आहे. गेला तो बघा धावला सगळ्यांच्या पुढे आरव. आणि काय पाऊस म्हणजे पावसाळी वातावरण, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. ऊन आहे ना आज, त्याच्यामुळे मस्त वाटतंय. ही वाळू पण एकदम थंडगार पडले, त्याच्यामुळे हे बघा पायात आम्ही चप्पल पण नाही घातले, सगळ्यांनी चप्पल काढून टाकल्या. मस्त वाटतं बघा बीच, देवगड बीच. आराम आमचा खूप झाला एकदम. हे वाळू थंड आहे ना एकदम. हां एकदम थंड आहे वाळू, पण ऊन असतं ना तर पाय भाजले असते. ते बघा पंखे कसे मोठे दिसतात पवनचक्कीचे. आपण दुसऱ्यांदा आलो ना इथे, मागे कुणाला घेऊन पण आलो होतो 1 वर्ष. हां मस्त वाटतं बघा. हा असा आजूबाजूचा परिसर, सगळीकडे सुरूची झाडं, छान वाटतं. चला आता थोडा वेळ इथं आम्ही आता मजा करतो. तुला कसं वाटलं बीच? चांगला. कसं इकडे बघ आत्याकडे, मजा आली. किती भिजला तू? पुरा भिजलाय बघा अक्षरा. आता आम्ही चाललोय वर पवनचक्कीकडे. तिथे ना वर चढशील ना? कुठे? बापरे, वाळूतून कधी वर जायचं. आता एवढ्या पायऱ्या आहेत ना त्या बघा समोर, किती पायऱ्या असतात. ते सगळं चढून आपल्याला वर जायचं. आणि वरून जो व्ह्यू दिसतो ना तो 1 नंबर आहे. त्याच्यामुळे आम्ही चाललोय तिथे आता. आणि रोपवे पण आहे ना, रोपवे चालू आहे तिथे. मग चालू असेल तर बसणार ना रोपवेवरती. आविष्कार जाणार आहे रोपवेवरती. हे बघा वरती दिसतो तुम्हाला, हे बघा ह्या तारा दिसतात ना, त्या रोपवेच्या तारा आहेत. बघू आता वर जाऊन.
अरे आरव बघा गाडीत बसलाय. इकडे बघ आरव, इकडे बघ. रोनाल्डो ते मम्मीला पाठवतो ना व्हिडिओ काढून अर्चना. हा थांबली त्याची गाडी. नाही थांबणार, त्याची गाडी लेट झाली आहे, त्याच्यानंतरची आहे. राऊंड आहे, ये लवकर. आणि हा बघा आम्ही ना सर्वजण गोळा खातोय. गोळा खूप जरा हसतो पण असं गालातल्या गालात. आरव मान वर नाही. ए आरव बघ. अरे लाजतो या. ए इकडे बघ. अरे गाडी पार्क झाली नाही अजून टाइम आहे ना. किती राऊंड मारतात. पार्क झाली. पार्किंग करतो. संपला टाइम. चल. इकडे मजा आली. पैसे दिले तुला पकडते ती लोक. आज पैसे देते ना. तर मस्त असं एन्जॉय केल्यानंतर आता निघण्याची तयारी. पण त्याच्या आधी कुणालच्या बाबांना तुम्ही बघा, म्हणजे लहान मुलांसारखे लहान होऊन जातात ते. खूप असं एन्जॉय करतात. कुठे पण फिरायला गेले ना की असंच असतात ते. झाले फोटोशूट काढून झाले. तर भरपूर असे फोटो शूटिंग वगैरे सगळं चाललं होतं. सगळं झालं आता आमचं. आणि आता आम्ही इथून घरी जाणार आहोत. आणि किती बघा किती सुंदर समुद्र आहे. म्हणजे असं वाटतं ना की इथून घरी जाऊच नाही, इतकं छान आणि सुंदर आहे. म्हणजे मुळात काय ते वातावरण खूप छान आहे. संध्याकाळची वेळ झाली आता आणि पावसाळी ढगाळ वातावरण ना, त्याच्यामुळे अजून ते ना छान वाटतं असं बघायला. असं पाय निघत नाही आहे इकडनं माझा. असं वाटतं इथेच राहावं, इतकं छान आणि सुंदर असं वाटतंय. पण काय शेवटी घरी जावंच लागणार आहे. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.